नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनोने. स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, आपण नेहमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केलेली आहे. त्याचाच इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचा पहिला टॉपिक म्हणजे डीसी जनरेटर, याचा हा आजचा तिसरा पार्ट आहे. या आधीचे दोन पार्ट मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि आज आपण क्वेश्चन नंबर 43 पासून सुरू करणार आहोत. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. बघा, क्वेश्चन नंबर 43 काय म्हणतो, व्हॉट इज द पर्पज ऑफ स्लॉट मार्क एज अ एक्स. एक्स म्हणून चिन्हांकित केलेल्या स्लॉटचा उद्देश काय. बघा, आता हा इथं हा स्लॉट मध्ये म्हणजे इथं एक्स दाखवलेला आहे. मग त्या स्लॉटचा नेमका उद्देश काय. बघा, हे जर तुम्ही बघितलं, हे डीसी जनरेटरच्या किंवा डीसी मोटरच्या आर्मेचरच्या पार्टचं म्हणजे आर्मेचरच्या पार्टचं काय म्हणतं इमेज आहे. मग आता तुम्ही जर बघितलं असेल, इथं नाही का आर्मेचरचे स्लॉट म्हणजे जे आर्मेचरचे कंडक्टर असतो ते आपण आर्मेचरचे कंडक्टर इथं ठेवत असतो. आणि मी तुम्हाला सांगितलं आपण काय करत असतो, लॅमिनेटेड कोअर वापरतो. मग त्या लॅमिनेटेड कोअर पासून आपण काय करतो, नंबर ऑफ प्लेट्स तयार करतो आणि प्लेट्सला एकत्र करून काय करत असतो, पूर्ण त्या कोअरला जॉईन करत असतो. मग त्या कोअरला जॉईन करण्यासाठी हे असे नाही का होल दिलेले असतात की ज्या म्हणजे हे जे असे स्लॉट दिले असतात, या स्लॉटमध्ये काय करतो आपण ते कोअर काय करत असतो, फिक्स करत असतो. आणि हे जे साईडला गोल गोल दिसतात हे आपण एअर सर्क्युलेशनसाठी म्हणजे एअर सर्क्युलेशनसाठी ठेवतो, जेणेकरून काय होणार की जर का प्रॉपर एअर सर्क्युलेट झाली तर आपली मशीन काय होणार नाही, गरम होणार नाही किंवा त्याला व्हेंटिलेशनचं काम, मशीनला व्हेंटिलेशन प्रोव्हाइड होईल. मग आता याचं उत्तर काय, मी तुम्हाला सांगितलं कशासाठी करतो आपण, फिक्स करण्यासाठी. म्हणजे काय, टू फिक्स द कीवे. हे कशासाठी वापरतो आपण, हे जे पूर्ण आर्मेचर आहे त्या आर्मेचरला प्रॉपर जे स्टॅगरिंग करून त्याला प्रॉपर एकत्र करण्यासाठी आपण काय करत असतो, या स्लॉटचा उपयोग घेत असतो. मग आता बाकीचे ऑप्शन काय, टू मेक अ एअर सर्क्युलेशन. तर एअर सर्क्युलेशन नाही का आपण इथं एअर सर्क्युलेशनसाठी नाही का हे बाकीचे जे वरचे स्लॉट दिसतात तुम्हाला गोल गोलवाले ते वापरतो. फॉर द लुब्रिकेशन पर्पज. आता लुब्रिकेशन पर्पज म्हणजे बघा, आपली मशीन फिरत राहणार आहे कंटिन्यू. मग फिरत राहणार त्याच्यासाठी त्याला ग्रीस वगैरे लावावं लागेल. तर लुब्रिकेशनसाठी बाहेर एक्सटर्नल पॉईंट दिलेले असतात जिथून तुम्ही मशीनला ग्रीस देता बघा. त्याच्यानंतर काय, टू रिमूव्ह द काय टू फॉर इझी रिमूव्हल फ्रॉम द शाफ्ट. इझी रिमूव्हल फ्रॉम द शाफ्ट साठी नाही, हे आपण कशासाठी करत असतो, त्या पूर्णच्या पूर्ण कोअरला काय एकत्र म्हणजे बांधून ठेवण्यासाठी आपण त्या स्लॉटचा वापर करत असतो. म्हणजे याचं बरोबर उत्तर राहील ऑप्शन नंबर ए, टू फिक्स द कीवे, मुख्य मार्ग निश्चित करण्यासाठी. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ फील्ड कॉइल इन अ डीसी जनरेटर. मी तुम्हाला सांगितलं बघा, डीसी जनरेटरमध्ये जी आपण फील्ड कॉइल वापरली त्याला आपण एक्साइटेशन वाइंडिंग म्हणतो. त्याचं काय काम आहे, तर मग डीसी जनरेटरमध्ये फील्ड कॉइलचा उद्देश काय असतो. आता बघा, टू इन्क्रीज द फ्लक्स इन एअर गॅप. एअर गॅप मधला फ्लक्स इन्क्रीज करण्यासाठी का, हा नाही. टू डिक्रीज द मॅग्नेटायझिंग करंट, हा पण नाही होत. टू मॅग्नेटाइज द पोल फ्रॉम द प्रोड्यूस्ड कॉइल फ्लक्स, म्हणजे कॉइल फ्लक्स तयार करण्यासाठी, ध्रुवांचे चुंबकीकरण करण्यासाठी. म्हणजेच बघा, आपण ज्या वेळेस त्याला एक्साइटेशन वाइंडिंगला आपण सप्लाय देतो, एक्साइटेशन वाइंडिंगला सप्लाय दिल्यानंतर तिथे काय होत असतं, तिथे मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि मॅग्नेटिक फील्ड तयार होऊन आपली मोटर काय होते, एक्साइट होत असते. मग त्याच्यासाठीच आपण काय करत असतो, फील्ड कॉइलला वापरत असतो. म्हणजे याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर सी, टू मॅग्नेटाइज द पोल टू प्रोड्यूस द कॉइल फ्लक्स. हे झालं याचं ऑप्शन नंबर सी बरोबर उत्तर. आता बघा, प्रश्न क्रमांक 45, विच मेटल इज यूज टू मेक द पोल कोअर ऑफ अ लार्ज डीसी जनरेटर मशीन. लार्ज डीसी जनरेटर मशीन मध्ये पोलचा कोअर काय बनवायचं आपल्याला, पोल कोअर मी तुम्हाला सांगितलं आपण कोअर कशाची बनवत असतो, असं मटेरियल ज्याची परमिएबिलिटी कशी आहे, जास्त आहे. मग खालीलपैकी बघा, याच्यात नाही का सर्वात जास्त आपण वापरत असतो स्टेनलेस स्टील. बरोबर, नाही सॉरी, कास्ट स्टील वापरतो ना. बंद कर. बघा, क्वेश्चन नंबर 45 काय म्हणतो, विच मेटल यूज टू मेक द पोल कोअर ऑफ अ लार्ज डीसी जनरेटर. म्हणजेच मोठ्या डीसी मशीनचा पोल कोअर बनवण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो. बघा, आपण पोल कोअर बनवण्यासाठी नाही का हाय परमिएबिलिटी वाला मटेरियल वापरतो. म्हणजे असं मटेरियल की असं मटेरियल जे फेरोमॅग्नेटिक मटेरियल असेल. मग त्यापैकी आपण पोलचा कोअर बनवण्यासाठी स्टील वापरत असतो आणि स्टीलमध्ये पण जे कास्ट स्टील आहे, कास्ट स्टीलचा वापर आपण कशासाठी बनवत असतो, पोलचा कोअर बनवण्यासाठी करत असतो. मग जो कास्ट आयर्न आहे ना, कास्ट आयर्न पासून आपण कास्ट आयर्न याचा काय बनवतो, योग बनवतो. कास्ट आयर्न किंवा कास्ट स्टीलचा काय बनवत असतो आपण, योग बनवत असतो. म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कास्ट स्टील. बघा, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 46 काय म्हणतो, व्हॉट इज द पोल कोअर स्टॅम्पिंग आर लॅमिनेटेड इन डीसी जनरेटर. व्हाय. म्हणजे डीसी जनरेटर मध्ये पोल कोअर स्टॅम्पिंग लॅमिनेट का असतात. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला दोन टाईपचे मॅग्नेटिक लॉसेस आपल्याकडे असतात. एक असतो हिस्टेरिसिस लॉस आणि एक असतो ईडी करंट लॉस. म्हणजे पूर्ण कोअर हा पूर्ण डायरेक्ट न बनवता आपण काय करत असतो, त्याला स्लाइस म्हणजे तुकड्यामध्ये बनवून त्याला काय करतो, एकत्र कनेक्ट करत असतो. मग यालाच लॅमिनेट करणं असं म्हणते. मग आता लॅमिनेट कशासाठी करतो आपण, लॅमिनेट करत असतो आपण ईडी करंट लॉस पासून, म्हणजे ईडी करंट लॉस कमी करण्यासाठी आपण काय करतो, कोअरला लॅमिनेट करत असतो.
मग यांनी काय सांगितलं, ऑप्शन नंबर बघा, रिड्यूस द फ्रिक्शनल लॉस का नाही, फ्रिक्शनल लॉस कमी करण्यासाठी आपण ऑइलिंग वगैरे करू, ऑइल देऊ मोटरला किंवा ग्रीसिंग करू, बरोबर. नंतर रिड्यूस द विंडेज लॉस कमी करण्यासाठी आपण त्याचा एरोडायनामिक शेप चांगला देऊ. मग रिड्यूस द हिस्टेरिसिस लॉस, तर हिस्टेरिसिस लॉस कमी करण्यासाठी आपण काय करत असतो, फेरोमॅग्नेटिक मटेरियल वापरतो. हिस्टेरिसिस लॉस कमी करण्यासाठी आपण काय करतो, फेरोमॅग्नेटिक मटेरियल वापरतो. आणि जे लॅमिनेटेड कोर कशासाठी वापरतो आपण, टू रिड्यूस द ईडी करंट लॉस. म्हणजे बरोबर उत्तर येणार ऑप्शन नंबर डी, टू रिड्यूस द ईडी करंट लॉस. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, क्वेश्चन नंबर 47, विच टाइप ऑफ डीसी जनरेटर यूज फॉर द इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेस. म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंग प्रक्रियेसाठी कोणत्या प्रकारचा डीसी जनरेटर वापरला जातो. आता इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय, बघा तुम्ही ऐकलं असेल की ही चेन गोल्ड प्लेटेड, आपण म्हणतो गोल्ड प्लेटेड चेन आहे. म्हणजे काय असतं की चेन ओरिजिनल गोल्डची नसते, पण त्याच्यावरती जी लेअर असते ती आपण गोल्डची लावतो. मग तसंच जर का एखाद्या मेटलवरती एखाद्या दुसऱ्या मेटलची लेअर जर का आपल्याला चढवायची असेल तर आपण इलेक्ट्रोप्लेटिंग वापरतो, इलेक्ट्रोप्लेटिंग करतो. मग बघा अशा या इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी नाही का आपल्याला दोन म्हणजे डीसी सप्लाय लागतो. मग तो डीसी सप्लाय आपण काय करणार, डीसी जनरेटरकडनं घेणार. मग त्यासाठी कोणता जनरेटर आपल्याला वापरायला पाहिजे हे या क्वेश्चन मध्ये विचारले. तर याचं सरळ उत्तर आहे बघा, शंट जनरेटर नाही का आपण इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी वापरत असतो. मग बघा ही अशी प्रोसेस असते. म्हणजे बघा आता कॉपरचा एनोड आहे, जर समजा तुम्हाला एखाद्या मेटलवरती कॉपरची लेअर चढवायची असेल, तुम्ही काय करणार, कॉपरला एनोडला आणि याला कॅथोडला कनेक्ट करायचं आणि याला डीसी सप्लाय दिल्यानंतर काय होतं की या प्लेटवरती कॉपरचे काय होते, एक लेअर तयार होते. या सगळ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणतो. आणि इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी आपण कोणता जनरेटर वापरतो, शंट जनरेटर वापरत असतो. आता बघा आपण बघा डिफरन्शियली कंपाऊंड जनरेटर आपण कुठे वापरतो, इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंगसाठी आपण कोणता जनरेटर वापरत असतो, डिफरन्शियली कंपाऊंड जनरेटर वापरतो. आणि आपण कालच बघितलं कम्युलेटिव्हली कंपाऊंड जनरेटर आपण कुठे वापरतो, तर जे लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन लाईन असते त्याच्यामध्ये आपण कम्युलेटिव्हली कंपाऊंड जनरेटर वापरत असतो. हे आपण या आधीच्या एमसीक्यू मध्ये बघितलं होतं. बघा त्यानंतर काय, क्वेश्चन नंबर 48 काय म्हणतो, व्हॉट इज द पर्पज ऑफ कंपन्सेटिंग वाइंडिंग इन अ डीसी जनरेटर. आता मी तुम्हाला सांगितलं की डीसी जनरेटर मध्ये काय आर्मेचर रिएक्शन होत असते. मग आर्मेचर रिएक्शन म्हणजे काय, जर मेन फ्लक्सचा आर्मेचर फ्लक्सवर होणारा इफेक्ट म्हणजे आर्मेचर रिएक्शन असतं. तर त्या आर्मेचर रिएक्शनला कमी करण्यासाठी आपण काय करत असतो, कंपन्सेटिंग वाइंडिंग यूज करत असतो. मग आता इथे बघा ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, म्हणजे बघा डीसी जनरेटर मध्ये कंपन्सेटिंग वाइंडिंगचा उपयोग काय. मग पहिलं असून बघा मिनिमम रब कम्युटेशन का नाही, रब कम्युटेशनसाठी आपण याच्यासाठी आपण काय करत असतो, ज्याला आपण इंटरपोल वगैरे वापरतो. मग मेंटेन द कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज हे पण नाहीये, न्यूट्रलाइज द डीमॅग्नेटायझिंग इफेक्ट. आता डीमॅग्नेटायझिंग इफेक्ट बघा, आर्मेचर रिएक्शन नाही का, आर्मेचर रिएक्शन 3 टाइपचे होते. एक असते मॅग्नेटायझिंग, पहिली, दुसरी असते क्रॉस मॅग्नेटायझिंग, आणि तिसरी असते डीमॅग्नेटायझिंग. मग याच्यावरून लक्षात घ्या की इनडायरेक्टली म्हणजे जी कंपन्सेटिंग वाइंडिंग आपण ती कशासाठी वापरतो, या आर्मेचर रिएक्शनला न्यूट्रलाइज करण्यासाठी. म्हणजेच टू न्यूट्रलाइज द डीमॅग्नेटायझिंग इफेक्ट. म्हणजे आर्मेचर रिएक्शनचाच एक इफेक्ट आहे डीमॅग्नेटायझिंग, त्याला कमी करण्यासाठी आपण काय वापरत असतो, कंपन्सेटिंग वाइंडिंग वापरत असतो. आता क्वेश्चन नंबर 49 काय म्हणतो का, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ शंट फील्ड रेजिस्टन्स अबव दॅन द क्रिटिकल रेजिस्टन्स. म्हणजे डीसी जनरेटर मध्ये शंट फील्ड रेजिस्टन्स क्रिटिकल रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त असल्यास काय परिणाम होणार. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की क्रिटिकल रेजिस्टन्स म्हणजे काय. बघा आता क्रिटिकल रेजिस्टन्स म्हणजे एका रेजिस्टन्सची अशी व्हॅल्यू, जर का त्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूच्या वरती तुम्ही तुमच्या फील्डचा रेजिस्टन्स नेला तर तुमचा जनरेटर काय होणार नाही, ईएमएफ जनरेट करू शकणार नाही. याला आपण क्रिटिकल रेजिस्टन्स म्हणजे आपण मी एक्झाम्पलही सांगितलं होतं मागच्या वेळेस, जर तुमचा क्रिटिकल रेजिस्टन्स हा 100 ओहम आहे, किती ओहम आहे, 100 ओहम, आणि तुमच्या फील्ड वाइंडिंगचा रेजिस्टन्स हा किती असेल, हा जर 90 असेल तर तुमचा व्होल्टेज जनरेट होणार. पण जर का तोच तुमचा 110 व्होल्ट किंवा 110 ओहम एवढा जर का आपल्या फील्ड वाइंडिंगचा रेजिस्टन्स गेला तर तुमच्या जनरेटरमध्ये व्होल्टेज बिल्डअप होणार नाही. मग अजून कोणतं कारण आहे ज्यामुळे व्होल्टेज बिल्डअप होणार नाही, तर मी तुम्हाला सांगितलं रेसिड्युअल मॅग्नेटिझम नसल्यामुळे सुद्धा काय होत नसतं, व्होल्टेज बिल्डअप होत नाही. मग ऑप्शन बघू आपण, त्यांचं काय म्हणणं आहे की क्रिटिकल रेजिस्टन्स पेक्षा काय जास्त आहे. मग मी आता याचा आउटपुट व्होल्टेज पल्सेटिंग भेटेल का, नाही, व्होल्टेज जनरेट होणार आहे तर पल्सेटिंग भेटायचा प्रश्नच येत नाही. म्हणजे ऑप्शन नंबर ए पण नाहीये. आउटपुट व्होल्टेज अबव दॅन नॉर्मल, व्होल्टेजच जनरेट होणार नाही, म्हणजे जनरेटर फेल्स टू बिल्ट अप द व्होल्टेज, म्हणजे जो तुमचा जनरेटर आहे तो काय करेल, व्होल्टेजच जनरेट करू शकणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 50 काय म्हणतो, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ
व्हॉट इज द इफेक्ट ऑफ आर्मेचर रिएक्शन इन अ डीसी जनरेटर, म्हणजे डीसी जनरेटर मध्ये आर्मेचरच्या प्रक्रियेचा काय परिणाम होतो. ज्या वेळेस बघा मी तुम्हाला सांगितलं होतं, मी लोड वाढला की आर्मेचरचा करंट वाढणार, आणि आर्मेचरचा करंट वाढला की आर्मेचरचा फ्लक्स वाढणार, आणि हा आर्मेचरचा फ्लक्स जो आपला मेन फ्लक्स असतो, हा आर्मेचरचा फ्लक्स काय करणार, या मेन फ्लक्स वरती परिणाम करणार. याला आपण आर्मेचर रिएक्शन म्हणतो. मग त्यांनी काय केलं, आर्मेचर रिएक्शन नेमका परिणाम करतो. मग ज्या वेळेस हा मेन फ्लक्स आर्मेचर फ्लक्स कडनं मेन फ्लक्स काय होणार, कमी होणार. तर या मेन फ्लक्स कमी झाल्यामुळे जे आपला ईएमएफ असतो ना, जनरेटेड ईएमएफ, तो काय होणार, ईजी, त्याला आपण जनरेटेड ईएमएफ काय होणार, तो कमी होणार. मग हेच विचारलं त्यांनी की आर्मेचर रिएक्शनचा इफेक्ट काय होतो. ऑप्शन नंबर आहे बघा, आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज होईल का, नाही, आउटपुट व्होल्टेज उलट डिक्रीज व्हायला पाहिजे. आउटपुट व्होल्टेज डिक्रीज म्हणजे ऑप्शन नंबर बी. काय सांगितलं त्यांनी, आउटपुट व्होल्टेज डिक्रीज किंवा आउटपुटचं व्होल्टेज काय होतं, कमी होतं. कशामुळे, आर्मेचर रिएक्शनमुळे. म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. नंतर क्वेश्चन नंबर 51 बघा, कॅल्क्युलेट द ईएमएफ इन अ 4 पोल डीसी जनरेटर. किती पोलचा जनरेटर आहे, 4 पोल डीसी जनरेटर. सिम्प्लेक्स वेव वाउंड आर्मेचर हॅज अ 1020 कंडक्टर्स ड्राइव्ह ॲट अ स्पीड ऑफ 150 RPM अँड द फ्लक्स पर पोल इज 0.007 वेबर. म्हणजे आपल्याला काय करायचं, जनरेटेड ईएमएफ काढायचा आहे. आता बघा रे, जनरेटेड ईएमएफचा फॉर्म्युला काय आहे, P phi ZN डिवाइड बाय 60A. हा पण आधीच्या लेक्चर मध्ये बघितला. मग आता P म्हणजे काय, नंबर ऑफ पोल किती आहेत, 4 मल्टिप्लाय बाय, बघा आता किती आहे, फ्लक्स विचारला, फ्लक्स किती, 0.007 मल्टिप्लाय बाय, नंतर काय विचारलं, झेड म्हणजे नंबर ऑफ कंडक्टर्स किती आहेत आपले, नंबर ऑफ कंडक्टर्स 1020, आणि स्पीड किती आपली 1500 RPM. किती RPM आहे, 1500 RPM डिवाइड बाय 60A. किती आहे, 60A. आता बघा आपल्याला ए कुठे दिला, एक क्वेश्चन मध्ये डायरेक्ट दिलेला नाही, पण त्यांनी काय सांगितलं, वेव्ह वाइंडिंग. कोणती वाइंडिंग आपली, वेव्ह वाउंड. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की वेव्ह वाइंडिंग मध्ये ए इज इक्वल टू ऑलवेज किती असतं, 2 असतं. ए इज इक्वल टू किती असतं, 2. जर का लॅप वाइंडिंग असते तर ए इज इक्वल टू नंबर ऑफ पोल असते, म्हणजे 4 आला असतं. पण इथं वेव्ह वाइंडिंग दिल्यामुळे आपण ए ची व्हॅल्यू किती करणार, कन्सिडर करणार, 2 कन्सिडर करणार. म्हणजेच हा पूर्ण येईल 60 मल्टिप्लाय बाय 2. आणि याला जर तुम्ही पूर्ण सॉल्व्ह केलं त्याचं उत्तर येतं 557 व्होल्ट. किती येणार, 357 व्होल्ट. 357 व्होल्ट. याचं कारण या पूर्ण याला सॉल्व्ह करायचं. मग याचं हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला याचं उत्तर काय भेटल, 357 व्होल्ट एवढं याचं उत्तर भेटल. म्हणजे याचा करेक्ट ऑप्शन येणार ऑप्शन नंबर सी. आता बघा त्यानंतर क्वेश्चन नंबर 52 काय म्हणतो, हाऊ द इफेक्ट ऑफ आर्मेचर रिएक्शन कॅन बी न्यूट्रलाइज इन अ लार्ज डीसी जनरेटर. लार्ज डीसी जनरेटर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मोठ्या डीसी जनरेटर मध्ये आर्मेचर प्रक्रियेचा प्रभाव कसा तटस्थ किंवा कसा कमी केला जाऊ शकतो. काय करायचं आपल्याला, कमी करायचा. आणि मग मी काय सांगितलं तुम्हाला, आर्मेचर रिएक्शन कमी करण्यासाठी आपण काय करतो, कंपन्सेटिंग वाइंडिंग वापरत असतो. मग पहिलं बघा, युझिंग द कंपन्सेटिंग वाइंडिंग. मी आताच सांगितलं, आधीच्याच क्वेश्चन मध्ये आपण डिस्कस केलं की आर्मेचर रिएक्शनला कमी करण्यासाठी आपण काय करतो, कंपन्सेटिंग वाइंडिंग वापरत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर ए येणार काय, युझिंग द कंपन्सेटिंग वाइंडिंग. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 53 काय म्हणतो, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ डीसी जनरेटर इट इज केप्ट आयडल फॉर लॉंग टाइम. म्हणजे डीसी जनरेटरला दीर्घकाळ काय ठेवलं, आदर्श ठेवल्यास त्याचा काय परिणाम होईल. आता आदर्श ठेवणं म्हणजे काय, की त्याला बंद ठेवणं. म्हणजे जर तुम्ही डीसी जनरेटरला खूप दिवसासाठी जर का बंद ठेवलं, त्याचा परिणाम काय होतो, जर याच्यात बघा याचा परिणाम होतो की तुमचं जे डीसी जनरेटर आहे त्याचा रेसिड्युअल मॅग्नेटिझम काय होत असतं, नष्ट होतं. मग रेसिड्युअल मॅग्नेटिझम दोन वेळा नष्ट होतं. पहिलं कारण असतं नष्ट होण्याचं की तुम्ही त्याला खूप दिवस बंद ठेवलं, किंवा त्याची डायरेक्शन ऑफ रोटेशन काय केली, अपोजिट केली. जर तुम्हाला क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरवायचं तर तुम्ही जर चुकीनं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला जास्त वेळासाठी त्याला डीसी जनरेटरला जर का फिरवलं तर रेसिड्युअल मॅग्नेटिझम नष्ट होतं. पण आपल्याला इथं काय विचारलं, त्यांनी काढलं खूप दिवसासाठी काय ठेवला, आपण बंद ठेवला. मग या बंद ठेवल्यामुळे काय होत असतं, आर्मेचर याचं काय होतं, लॉसेस इट्स द रेसिड्युअल मॅग्नेटिझम. म्हणजे त्याचं जे अविष्ट चुंबकत्व आहे ना, तो काय करतो, तो जनरेटर गमावत असतो. या रेसिड्युअल मॅग्नेटिझम बद्दल आपण आधीच्या दोन्ही लेक्चरमध्ये खूप डीपमध्ये डिस्कस केलेलं आहे, त्यामुळे आधी तुम्ही ते बघून घ्या. आता क्वेश्चन नंबर 54 बघा, सेम क्वेश्चन आहे आधीच्या क्वेश्चन सारखा, की द कॅल्क्युलेट द इंड्यूस ईएमएफ ऑफ 4 पोल डायनामो हॅव्हिंग 1000 RPM. 1000 RPM ही झाली त्याची स्पीड, बरोबर. वाउंड अ टोटल नंबर ऑफ कंडक्टर इट 600. नंबर ऑफ कंडक्टर किती, 600, म्हणजे हे झालं झेड. द फ्लक्स पर पोल इज, म्हणजे हा झाला फ्लक्स, फाय किती झाला 0.064, आणि किती झालं 1000 RPM. 1000 RPM तो काय करणार, फिरणार, म्हणजे ही झाली याची स्पीड. आणि वाउंड कोणता आहे आपला, लॅप वाउंड जनरेटर आहे. मग मी तुम्हाला सांगतो बघा, ईजीचा फॉर्म्युला असतो आपला, ईजी इज इक्वल टू P phi ZN अपॉन 60A. जर का तुमचा लॅप वाउंड असेल तर हा फॉर्म्युला बनतो phi ZN डिवाइड बाय 60.
फक्त 60, कारण ए मी तुम्हाला सांगितलं ए इज इक्वल टू पी असतं लॅप वाइंडिंग मध्ये, ए आणि हा पी कॅन्सल होणार, म्हणजे फायनल आपला फॉर्म्युला बनणार लॅप वाइंडिंग साठी जो इजी आहे ना, कशासाठी इजी लॅप वाइंडिंग साठी बनणार 5Zn/60. मग जर तुम्ही या व्हॅल्यू पुट करा, फ्लक्स किती आहे 0.64 मल्टिप्लाय काय नंबर ऑफ कंडक्टर्स किती आहेत रे, नंबर ऑफ कंडक्टर्स आहेत 600, स्पीड त्याची 1000 आणि काय विचारलं परत त्याचं काय विचारलं 60 अपॉन किती आहे 60. मग आता याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं बघा, हा झिरो सोबत कटला, 6 सोबत कटला, हा डबल 0 होता म्हणजे 100 इंटू 100 0.064 मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय बाय 100, तर याचं उत्तर येणार 640. काय येणार 640 व्होल्ट. म्हणजे ऑप्शन नंबर डी जर ते सॉल्व्ह केलेलं आहे, ऑप्शन या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येणार ऑप्शन नंबर डी. याच्यात फक्त नाही का तो फॉर्म्युला महत्वाचा आहे की ज्यावेळेस लॅप वाइंडिंग असते ना, लॅप वाइंडिंग मध्ये डायरेक्ट फॉर्म्युला काय बनतो 5Zn/60, हा त्याचा काय असतो फॉर्म्युला बनतो. आता बघा क्वेश्चन नंबर 55 काय म्हणतो, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इंड्यूस ईएमएफ इन अ मेन फील्ड गेट डिस्टॉर्टेड इन अ डीसी जनरेटर. म्हणजेच डीसी जनरेटर मध्ये मुख्य फील्ड फ्लक्स विकृत झाल्यास प्रेरित ईएमएफ वर काय परिणाम होणार. आता बघा जो मेन आपला काय विचारलं त्यांनी, कोणता फ्लक्स आहे आपला मेन फ्लक्स, मेन फील्ड फ्लक्स काय झाला डिस्टॉर्ट झाला. म्हणजे मी तुम्हाला ही कंडिशन आठवते का, मी सांगितलं तुम्हाला की हे सेम नाही का आर्मेचर रिएक्शन मध्ये होतं. म्हणजे काय होतं की आर्मेचरच्या फ्लक्समुळे काय होतं, जो मेन फ्लक्स असतो ना तो मेन फ्लक्स कमी होतो, आणि मग तो मेन फ्लक्स कमी झाल्यामुळे काय होतं, जो टोटल आपला जनरेटेड ईएमएफ असतो तो काय असतो कमी होत असतो. मग त्यांनी तेच विचारलं की जो प्रेरित म्हणजे जनरेटेड झालेल्या ईएमएफ वरती याचा काय परिणाम होणार. त्याचा काय परिणाम होणार आहे की आपला जनरेटेड ईएमएफ काय होणार कमी होणार, म्हणजे इंड्यूस ईएमएफ काय होणार डिक्रीज होणार, कारण आर्मेचर रिएक्शनमुळे जो जनरेट झालेला ईएमएफ तो काय होत असतो डिक्रीज असतो. म्हणून याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर बी इंड्यूस ईएमएफ गेट डिक्रीजेस. आता बघा हा क्वेश्चन नंबर 56. क्वेश्चन नंबर 56 काय म्हणतो की व्हॉट इज द कॉज ऑफ हेवी स्पार्किंग इन अ ब्रशेस ऑफ डीसी जनरेटर. डीसी जनरेटरच्या ब्रशेस मध्ये जोरदार स्पार्किंगचे कारण काय. आता डीसी जनरेटर बघा, डीसी जनरेटरचे ब्रश कधी कधी स्पार्क करायला लागतात. त्यासाठी तुम्हाला आधी पहिले सांगतो काय असतं की जो डीसी जनरेटर असतो, डीसी जनरेटर ब्रश आणि कम्युटेटर याच्यात नाही का दोन ऍक्सिस असतात, एक असतो जीएनए एक असतो एमएनए. मग आता जीएनए म्हणजे काय, जीएनए म्हणजे असतो जॉमेट्रिकली न्यूट्रल ऍक्सिस, आणि एमएनए म्हणजे असतो मॅग्नेटिकली न्यूट्रल ऍक्सिस. आता जीएनए कशावरती डिपेंड असतो, जो मशीनचं जे स्ट्रक्चर असतं ना त्या स्ट्रक्चरच्या बरोबर मिडलला, म्हणजे जे कम्युटेटर असतं त्या बरोबर कम्युटेटरच्या मिडलला आपला जीएनए असतो. आणि मग तुम्हाला माहिती आहे जर का समजा नॉर्मल कंडिशन मध्ये मॅग्नेटिक फील्ड ब्रशची मॅग्नेटिक फील्ड जर का व्यवस्थित राहिली तर याच म्हणजे ज्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड टोटल मॅग्नेटिक फील्ड 0 आहे त्या पॉइंटला आपण एमएनए म्हणतो. काय म्हणतो म्हणजे मॅग्नेटिकली न्यूट्रल म्हणजे ज्या ठिकाणी काय न्यूट्रल गोष्ट आहे, म्हणजे जास्त पण नाही आणि कमी पण नाही म्हणजे आपण म्हणणार न्यूट्रल. मग जीएनए म्हणजे जॉमेट्रिकली न्यूट्रल ऍक्सिस आणि एमएनए म्हणजे मॅग्नेटिकली न्यूट्रल ऍक्सिस. आणि ज्या वेळेस मशीनवरती कोणत्याही प्रकारचा लोड नसतो त्यावेळेस जीएनए आणि एमएनए हे एकाच लाईन मध्ये असतात. मग आता ज्या ठिकाणी जीएनए आणि एमएनए असतात ना त्याच ठिकाणी आपण काय करत असतो ब्रशला ठेवत असतो. मग म्हणजे बघा कधी कधी पुढे प्रश्न येईल की बाबा आपण ब्रशला कुठे पुट करतो, ज्या ठिकाणी जीएनए आणि एमएनएचं जे ऍक्सिस असतं ना त्या ऍक्सिस वरतीच आपण काय करतो ब्रशला पुट करतो. आता हे कुठं फिजिकली नसतं, हे इमेजिनरी ऍक्सिस आहे दोन्ही. मग आता काय होतं ज्यावेळेस तुमच्या मशीनवरती लोड वाढला, मग बघा लोड वाढल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं, लोड वाढल्यावर काय होतं आर्मेचरचा करंट वाढणार. मग आर्मेचरचा करंट वाढल्यामुळे काय होणार आर्मेचरचा फ्लक्स वाढणार, आणि आर्मेचरचा फ्लक्स आपल्या मेन फ्लक्सला काय करणार अपोज करणार किंवा कमी करणार. मग बघा ज्या ठिकाणी पहिले जीएनए आणि एमएनए म्हणजे काय, ज्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड काय होती कॉन्स्टंट होती, मग काय व्हायचं की ज्यावेळेस आपला आर्मेचर रिएक्शन वाढली, आर्मेचर रिएक्शन काय होणार, हा जो जीएनए तर याच ठिकाणी राहणार, पण जो एमएनए आहे ना एमएनए काय होणार शिफ्ट होणार. म्हणजे काहीतरी अँगलने काय होणार एमएनए काय होणार एकाच ठिकाणी शिफ्ट होणार. आणि जसा म्हणजे एमएनए शिफ्ट झाला कशामुळे झाला, आपला लोड वाढल्यामुळे काय झालं आर्मेचर फ्लक्स वाढला, आणि आर्मेचर फ्लक्स वाढल्यामुळे आपला मेन फ्लक्स कमी झाला. आणि जे समजा मॅग्नेटिक न्यूट्रल होतं त्या ठिकाणी मॅग्नेटिकल न्यूट्रल न राहता आपला जी एमएनए काय झाला शिफ्ट झाला. आणि या एमएनएच्या शिफ्ट झाल्यामुळे काय होतं, ब्रश तर पहिले एमएनए वरती पाहिजे, मग ब्रश काय एमएनए शिफ्ट झाला पण ब्रश तर त्याच ठिकाणी आहे. मग त्यामुळे काय होतं की तो करंट ब्रशकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस तिथं स्पार्किंग होते. म्हणजेच काय आहे की ज्या म्हणजे हेवी स्पार्किंग केव्हा होते, ज्यावेळेस एमएनए आणि जीएनए पोझिशन काय होते चेंज होते. मग ही केव्हा चेंज होणार, ज्यावेळेस काय होणार आपला जो जनरेटर आहे त्याच्यावरचा काय वाढणार लोड वाढणार, त्याच वेळेस एमएनएची पोझिशन काय होत असते चेंज होत असते, आणि याच कारणामुळे जनरेटरमध्ये हेवी स्पार्किंग होत असते. अशा पद्धतीने आपण काय केलं, या टोटल आता डीसी जनरेटरचं जे पहिलं मॉड्यूल होतं आपलं इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचं पहिलं मॉड्यूल डीसी जनरेटर आजच्या या तिसऱ्या पार्टमध्ये कंप्लीट झालं. मग आता सेकंड इयर वाल्यांसाठी काय माहितीये का, जे आता याच्यानंतरचं जे मॉड्यूल आहे डीसी मोटर हे आपण याच्यानंतर काय करणार आहे चालू करणार आहे. अशाच पद्धतीनं मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचे सगळे मॉड्यूल
स्टेप बाय स्टेप आणि अशा डिटेल एक्सप्लेनेशन सोबत सगळे मॉड्यूल काय करणार आपण एक्सप्लेन करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी काय करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर 100% मला तुम्ही काय करा, मेसेजमध्ये किंवा मला इन्स्टावरती मेसेज करून कळवा. धन्यवाद.